PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 19. लेखिका प्राची सोळे. बस बस शाबास, चल निघूया आता. स्टेशनवर अर्धा तास आधीच जाऊ, आजू म्हणाले. गोकाने बॅग घेतली व बाहेर आला. आजूने सगळं घर व्यवस्थित बंद करून दाराला भलं मोठं कुलूप घातले. दाराला लॅचसुद्धा होते. आजूनीवर आकाशाकडे बघून हात जोडले. कथा पुढे सुरू. स्टेशनवर वंदे भारत ट्रेन आली आणि आजू व गोका चढली. सीट शोधून दोघे बसले. कसंही करून आजच गोन्साल्विसची भेट घ्यायचीच, मग परत रात्रीच्या ट्रेनने निघायचे. आता कुठलंही विघ्न नको येऊ दे म्हणून आजूंनी पुन्हा प्रार्थना केली. प्रवासात झोप व खाणं झाले. आजूंना फ्रेश वाटत होते. थिविम स्टेशनला ट्रेन थांबली व दोघे खाली उतरले. त्यांना घेण्यासाठी कार आली. बार्डेजला कार धावू लागली. साधारण तासा दीड तासाचा प्रवास करून आजू व गोका जॉन गोन्साल्विसच्या छोट्या टुमदार बंगल्यात होते. जॉननी त्यांचं खूप आदराने स्वागत केलं. त्याची बायको मारियाही खूप गोड स्वभावाची होती. तिने लगेच खाण्यास बनवायला घेतले. जॉन, आम्हाला आता भूक नाही आहे, कॉफी चालेल. आपण तुझ्या मागच्या यार्डमध्ये बसून बोलू, चालेल का? आजूंनी विचारले. जॉनने मारियाला पाठीमागच्या अंगणात 3 कॉफी पाठवायला सांगितल्या आणि तिघे पाठी गेले. तिथेही बसण्याची छान अरेंजमेंट होती. वेताच्या खुर्च्या व टेबल. तिघे बसले. जॉन, तुझा बंगला खूप छान आहे. झाडे लावल्यामुळे किती छान सावली आणि थंडवा आहे. ऑलवेज केअर फॉर नेचर. इट विल गिव्ह यू मोर अँड मोर. आजू म्हणाले. येस अंकल, यू आर राईट. वी ऑल लव्ह नेचर, तो म्हणाला. मारिया त्यांना कॉफी देऊन गेली. जॉन, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. आजच्या संध्याकाळच्या गाडीने परत निघायचे आहे. तुला माहिती आहे मी इथे कशासाठी आलो आहे? जॉन 35-36 वर्षांचा तरुण तडफदार इन्स्पेक्टर होता. दामोदरराव त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या अपघाती मृत्यूनंतर सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गोव्याला येऊन राहिले होते. त्यावेळी जॉनची त्यांची ओळख झाली. जॉनला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटत होते. त्याने आजोंना सगळी मदत तत्पर दिली होती. त्यांनाही तो आवडला. पोलीस असूनही जॉन वागायला बोलायला मृदुभाषी होता. अंकल, मला माहिती आहे तुम्ही इथे का आला आहात. तुमच्या मुलाचा आणि सुनेचा पाण्यात बुडून झालेला मृत्यू तुम्हाला अनैसर्गिक वाटतोय. वाटत नाही, आहेच तो. माझा आत्मा ओरडून सांगतोय जॉन. एका बापाची व्यथा, दुःख तुला काय सांगू. आजूंचा कंठ जड झाला. जॉनने त्यांच्या हातावर हात ठेवला. अंकल, डोंट बी अपसेट. मी तपास सुरू ठेवलाय. 2 वर्ष झाली जॉन. तपास सुरू ठेवून त्याचा रिझल्ट कुठे आहे? दाखव. आजू त्याच्याकडे रोखून बघत बोलले. बट अंकल, केस क्लिअर आहे. ओपन अँड शट. त्यावेळी टोटल 6 जणं बुडाली होती. तू अजूनही सामान्य माणसासारखा विचार करतोय? व्हॉट? आय डिडंट गेट. जॉन म्हणाला. तू फक्त वर्दीने विचार करतोयस, पण त्याच्या पलीकडेही मन, आत्मा, आपलं गट फिलिंग असं असतं. जर त्याचं ऐकशील ना तर तुला काहीतरी लूप होल मिळतील. आजोने सरळ जॉनच्या सच्चेपणावर बोट ठेवलं. पण जॉन शांत होता. तो त्यांचा रिस्पेक्ट करत होता. जॉन, एक विचार कर. माझा मुलगा आणि सून स्विमिंग पूल चॅम्पियन नव्हते, तर त्यांच्या नावावर कितीतरी स्टेट लेवल अवॉर्ड्स होते. समुद्र, खाडी, नदी, नाले, काय म्हणू नकोस, माशासारखे पोहायचे. त्यांना पाण्यातलं अचूक ज्ञान होतं. श्वासावर कमालीचं नियंत्रण होतं. मग सांग, अशा व्यक्ती एवढ्या छोट्या अंतरावरच्या पाण्यात कशा बुडू शकतात? ती सुद्धा फेरीबोट होती. आजो कमालीचे उद्विग्न झाले होते. जॉन विचारात पडला. आजूंचा पॉईंट बरोबर होता. त्यांनी ठरवले या केसचा तपास बारकाईने करायचा. अंकल, सॉरी. आता मी ठरवलं आहे या केसच्या एंडपर्यंत जाणार. काहीतरी फिशी वाटते खरं. जॉन, आय विल हेल्प यू आऊट. आधी मी सांगतो ते ऐक. फर्स्ट, ती फेरीबोट रोजची होती का? ती बसलेल्या माणसांची कॅपॅसिटी जास्त होती का? फेरीबोट पाण्यात रॉकवर आपटली का की आग लागली? बोटवर असलेल्या सगळ्या माणसांची नावे आणि ईच डिटेल्स आहेत का? त्यातली जिवंत माणसे कुठे आहेत ते बघ. मलाही त्यांची नावे दे. बोट चालवणारा तर नक्कीच जिवंत असेल. त्याची पुन्हा तुझ्या पद्धतीने कसून चौकशी कर. तुला नक्कीच काहीतरी कळेल. नाही, कळणारच. आजो ठामपणे बोलले. येस अंकल, यू आर राईट. मी पुन्हा पहिल्यापासून फाईल ओपन करतो. जे गेलेत आणि जे जिवंत आहेत त्यांची सगळी माहिती गोळा करतो. अँड प्रॉमिस, जर कोणी गिल्टी असेल तर नाही सोडणार मी त्यांना. जॉन त्यांना धीर देत बोलला. थँक्यू जॉन. माझ्यावर उपकार होतील तुझे. आजो हात जोडत बोलले. प्लीज अंकल, हात जोडू नका. इवन मलाही तुमच्या सन अँड डॉटर इन लॉसाठी सॅड फील होते. डोंट वरी, विदिन 1 वीकमध्ये तुम्हाला काहीतरी न्यूज नक्कीच देतो. मारियाने येऊन जेवण तयार आहे सांगितले आणि तिघे जेवायला आत आले.
स्टेशनवर स्वतःची जीप घेऊन गोन्साल्विस आजोना सोडायला आला. आजोनी त्याच्या हातात एक सफेद पाकिट ठेवले. हे काय? हे माझ्याकडून मारिया आणि तुझ्या मुलाला. फी नको समजूस, वडील या नात्याने देतोय, नाही म्हणू नकोस, आजो प्रेमाने म्हणाले. जॉनला नाही म्हणणं अशक्य झाले. त्याने ते पाकिट घेतले. जॉन, वेटिंग फॉर युअर कॉल. हे बोलताना आजोंचा चेहरा खूपच केळबिलवाणा आणि हळवा झाला. आय विल अंकल. आता ही माझीही केस आहे असं समजा, त्याने त्यांचा हात हातात घेत म्हटले. ट्रेन आली तसा आजो व गोका ट्रेनमध्ये चढले. त्याला बाय करून ते त्यांच्या सीटजवळ गेले. ट्रेनने हॉर्न दिला व स्टेशन सोडले. जाणारी ट्रेन पाहताना जॉनच्या मनात विचारांचे वादळ घुंगावत होते. सकाळ आणि दुपार मुलांनी खूप मस्ती केली, भरपूर ॲडव्हेंचर करून घेतले. ज्या मुलांना पोहता येत होते ती मुले शिक्षकांच्या देखरेखीखाली पाण्यात उतरली. दुपारचे भरपेट जेवून मग मुले दमली, सारी आपापल्या रूममध्ये झोपायला गेली. पुन्हा रात्री बॉनफायर होणार होतं तेव्हा नाचगणं होतेच. मैथिलीही दमली होती. तीही आराम करायला तिच्या रूममध्ये आली. रूममध्ये येऊन बेडवर झोपले आणि एकदम शरीराला हवीशी विश्रांती मिळाली. दीर्घ श्वास घेऊन तिने घड्याळात पाहिले, तरी 4 वाजले होते. तिला आदिराजची आठवण आली. जेवला असेल का? निदान काहीतरी लाईट स्नॅक्स, ती विचार करत होती. कदाचित मनापासून तिने त्याची आठवण काढली होती की काय. तिचा मोबाईल वाजू लागला. तिने पाहिलं तर आदिराज कॉलिंग येत होते. झटक्यात तिने फोन उचलला. बापरे, 2 सेकंदही रिंग झाली नाही. माझ्याच फोनची वाट पाहत होतीस का? आदिराजने सरळ प्रश्न विचारला. आधी मैथिली गोंधळली, पण लगेच म्हणाली, असं काही नाही. मोबाईल हातातच होता आणि आम्हीसुद्धा आता आपापल्या रूममध्ये आलो आहोत. मुलांनी खूप एन्जॉय केला. सगळे जेवून रूममध्ये गेलेत. बरं मला सांगा, जेवलात का? म्हटलं ना, भूक नाही आहे. रात्रीच आता जेवणार. नॉनव्हेज आहे ना? हो आहे ना. तुम्ही अजून साईटवर आहात का? तिने विचारले. हो, पण काम पूर्ण झाले. आता थोड्या वेळात निघतोय. मीही रूममध्ये जाईन. संध्याकाळी भेटू. तू आराम कर, आदिराज म्हणाला व कॉल कट केला. एक वार त्याच्यासमोर पसरलेल्या त्या प्रचंड जमिनीकडे त्यांनी पाहिलं. सुपीक जमीन होती. खरं तर ती शेतीसाठी अतिशय उपयुक्त होती. भरपूर प्रमाणात पीक घेता आलं असतं. तरी एवढी चांगली जमीन कुठल्या ॲग्रिकल्चर प्लांटसाठी दिली असती तरी खूप फायदा झाला असता. पण अखिलेश महाजन अशा गावाकडच्या बाजूला टाउनशिप प्रोजेक्ट करतायत. जरा विचित्र वाटत होते. हे असं का याची सुद्धा माहिती काढायला हवी. त्यांची ॲग्रीमेंट पॉलिसी चेक करायला हवी. आदिराज विचार करत होता. तो कारजवळ आला. पुन्हा ती जमीन बघून घेतली व कारमध्ये बसून त्यांनी कार स्टार्ट केली. हॅपी स्टेच्या दिशेने कार पळू लागले. पप्पा, तो आदिराज तर आजच भल्या पहाटे शिवापूरला साईट व्हिजिटला गेला. काजल तिखट टोनमध्ये बोलली. हो, विश्वनाथ बोलले ना, तू विसरलीस का? मलाही जायचे होते. मग त्याला कॉल करून सांगायचीस ना. केला कॉल, पण म्हणाला नंतर जाऊ, आज मी पटकन व्हिजिट करून येतो. ठीक आहे ना, तू नंतर जा ना, आपलीच तर जागा आहे. पण पप्पा, मला आजच जायचे होते, काजल हट्ट करत म्हणाली. इट्स ओके काजल, एनफ नाऊ. तो आला की त्याला भेटायला ऑफिसमध्ये जा आणि विचार सगळं. बोल त्याच्याशी. शेवटी ह्या प्रोजेक्टची हेड तू आहेस, अखिलेश म्हणाले. चल बाय, मला एक मीटिंग अटेंड करायची आहे. त्यांनी कॉल कट केला. आदिराज, माझ्यापासून लांब राहू नकोस, मग मलाच तुझ्याजवळ यावं लागेल. काजल हातातल्या मोबाईलकडे बघत होती. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज फक्त प्राची सोळे. कथेला प्रेम द्या आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.